तुम्ही कधी कांदा खोबरं न वापरता मच्छी बनवली आहे का? नसेल बनवली ना तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी. चला तर मग वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. ही ना राणी मच्छी आहे. ह्या राणी मच्छीचं ना कालवण खूप छान होतं. तरी दिसायला जरी ती बारीक असली ना तरी तिचा रस्सा, तिचे फ्राय किंवा तिचं सुक्कं आहे ना ते एकदम टेस्टी होतं. दुसऱ्या मच्छीपेक्षा ना ही मच्छी खायला खूप टेस्टी असते. तिला आता खवलं असतात थोडीशी, ती साफ करून घेऊया. ही खवलं आहेत ना ही सुरीने अशी खरडवायची म्हणजे ती पटकन निघतात अशी. बघा दोन्ही साईडने त्याची खवलं काढून घ्यायची आहेत. खवलं काढायची. जर तुम्ही खवलं काढलीत नाही ना तर तुमच्या रस्स्यामध्ये किंवा तुमच्या मसाल्यामध्ये ती निघणार. आणि जरी तुम्ही फ्राय केलीत ना तरी फ्राय केल्यावर पण ती खवलं वरती दिसतात. मग खवलं चांगली व्यवस्थित अशी काढायची आणि खवलं काढल्यावर शेपटी कापायची. म्हणजे शेपटीला पकडून ना आपल्याला खवलं काढता येतात. आणि ही साईडला आहेत ना ते पण काढून टाकायचे. ते डोकं पण कापायचं. त्याच्या पोटामध्ये घाण असते ना ती पण काढून टाकायची. आणि एक हलक्या हाताने 2-3 वेळा स्वच्छ धुवायची आणि एकदा मीठ घालून परत स्वच्छ धुवायची. अशा पद्धतीने आपण सर्व राणी मच्छी आहे ना ती साफ करून घ्यायची. 1 इंच आलं, 8 ते 9 लसूण पाकळ्या, 2 टोमॅटो, 4 हिरव्या मिरच्या छोट्या छोट्या आहेत, मोठ्या असतील तर 2 घ्यायच्या आणि थोडीशी कोथिंबीर. ह्याचं मिक्सरला आपल्याला बारीक असं वाटण करून घ्यायचं. आपलं हे वाटण तयार झालेलं आहे आणि मच्छी पण आपली साफ करून स्वच्छ धुवून झालेली आहे. एकदा ह्याला मीठ चोळायचं आणि स्वच्छ धुवून घ्यायची. कालवण बनवण्यासाठी कढई गरम करायला ठेवलेली आहे. कढई गरम झाली की 1 चमचा तेल घालायचं. तेल तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त तुम्ही करू शकता. 7-8 पानं कढीपत्त्याची आणि त्याच्यामध्ये हे वाटलेलं वाटण घालायचं. आपण मसाल्यामध्ये पण मिरची वाटलेली आहे तो अंदाज घेऊन त्याच्यामध्ये घरचा लाल मसाला घालायचा. इथे 2 टीस्पून घरचा लाल मसाला घातलेला आहे, 1/2 टीस्पून हळद, 1 टीस्पून धना जिरा पावडर. ह्याला आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. मसाला आपल्याला असं परतून घ्यायचा 1-2 मिनिटं. ते मी 1 टीस्पून असं तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. त्याच्यात पाणी घालून त्याला मिक्स करून घ्यायचं. याने ना आपल्या कालवणाला असा दाटसरपणा येतो. आपला मसाला चांगला मस्तपैकी असं परतून झालेला आहे. मस्त असा सुवास पण सुटलेला आहे मसाल्याचा. त्याच्यामध्ये हे तांदळाचं भिजवलेलं पीठ घालायचं. मसाल्याचं भांडं धुवून पाणी घालायचं आणि मिक्स करून घ्यायचं. गॅसची फ्लेम आहे ना ती लो टू मीडियम करायची. जेवढं तुम्हाला कालवण पाहिजे आणि मच्छी शिजायला पाहिजे त्या अंदाजाने पाणी घालायचं. ही मच्छी जरा शिजायला वेळ लागतो. त्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं. हे शिजून पाणी कमी होणार आहे ना त्या अंदाजाने मीठ घालायचं. मच्छी म्हटल्याच्या नंतर आंबट हे पाहिजे. मी इथे आगळ घातले. तुम्ही कोकम घालू शकता किंवा आंबा पण घालू शकता. पण चिंचपेक्षा ना असं कोकम, आगळ, आंबा घालायचा. मच्छीला खूप टेस्ट छान येते. आपल्या रस्स्याला चांगली उकळी आलेली आहे. त्याच्यामध्ये ही आपली मच्छी सोडायची. आणि मच्छी आहे ना ती एकदम मोठा गॅस करून नाही शिजवायची. एकदम मोठा गॅस करून शिजवली ना तर मच्छी कुस्करून जाते. म्हणून लोपेक्षा थोडासाच मोठा करायचा आणि हिला शिजवून घ्यायची. सारखी सारखी मिक्स नाही करायची. सारखी सारखी मिक्स केलीत ना तर ती कुस्करून जाणार. हिला झाकण ठेवून शिजवायची म्हणजे आपण त्याच्यामध्ये मसाले घातलेत किंवा मच्छीचा सुवास आहे तो सर्व रश्श्यामध्येच उतरतो. म्हणून हिला झाकण ठेवून शिजवून घ्यायची. 10 मिनिटं ही मच्छी आहे ना ती मी शिजवून घेतलेली आहे. बघू शकता आपली मच्छी आहे ना तयार झाली. आपली मच्छी तयार झाली. गॅस बंद करायचा. आजचे जर तुम्हाला हे राणी मच्छीचं कालवण आवडलं तर नक्की लाईक करा, कमेंट करा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. वेळात वेळ काढून तुम्ही माझी रेसिपी बघता त्याबद्दल मी तुमचे खूप खूप मनापासून आभार मानते. थँक्यू.